नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, नवीन माणसाने किंवा नवीन सेवेकऱ्यांनी स्वामींची सेवा कशी करावी, कोणती करावी, हा प्रश्न प्रत्येक नवीन सेवेकऱ्याला पडतो. सेवा कशी करावी आणि कोणती सेवा करावी? तर मैत्रिणींनो, तुम्हालाही माहिती स्वामींच्या केंद्रातून किंवा मठातून ही माहिती मिळेलच. पण आजचा हा व्हिडिओ नवीन सेवेकऱ्यांसाठी आहे किंवा ज्यांनी अजूनपर्यंत स्वामींची सेवा केलीच नाहीये, पण त्यांना सेवा करायची खूप इच्छा आहे, पण त्यांना कळत नाहीये की कुठून सुरुवात करावी आणि काय करावे. तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे जी प्रत्येकाने करायला पाहिजे. ज्याला सेवा जमत नाही त्यांनी सुद्धा करायला पाहिजे. ज्याला माहितीच नाही त्यांनी सुद्धा, किंवा करत असतील पण मध्ये सेवा अचानक सुटली असेल, बंद पडली असेल आणि त्यांना आता सेवा करायची असेल, तर त्यांनी सुद्धा केली तरी चालेल. अगदी सोपी, शक्तिशाली पण खूप चमत्कारी अशी सेवा आहे. मैत्रिणींनो, ही सेवा खरं तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता, परंतु गुरुवारपासून केली तर अतिउत्तम. या सेवेमध्ये तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. मग त्या तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. एक वेळ ठरवून घ्यायची. जर सकाळी केली तर रोज सकाळी करा, संध्याकाळी केली तर रोज संध्याकाळीच करा. आता या सेवेत तुम्हाला 2 गोष्टी लागतील. तर एक माळ ज्याने तुम्ही जप कराल, आणि स्वामींची नित्य सेवा ही पोथी तुम्हाला स्वामींच्या केंद्रातून मिळेल. तर तुम्ही स्वामीच्या केंद्रातून एक माळ आणि एक पोथी घेऊन या. आणि जर तुमच्याकडे असेलच तर काही हरकत नाही. तर तुम्हाला एक वेळेस रोज तारक मंत्र बोलायचा आहे, जो नित्य सेवा पोथीमध्ये नसेल, परंतु तुम्ही गुगल वरती टाकला तर तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरी चालेल किंवा लिहून घेऊन वाचलात तरी चालेल. एक वेळेस तुम्हाला तारक मंत्र वाचायचा आहे आणि दुसरं तुम्हाला नित्य सेवा या पोथीतून काळभैरव अष्टक हे वाचायचे आहे. नित्य सेवेमध्ये काळभैरव अष्टक दिलेला आहे. तुमच्या रक्षणासाठी काळभैरव अष्टक तुम्हाला एक वेळेस वाचायचं आहे. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या नावाचा एक माळ जप तुम्हाला करायचा आहे. बस या 3 गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये करायच्या आहेत. तारक मंत्र एक वेळेस, काळभैरव अष्टक एक वेळेस आणि श्री स्वामी समर्थ या नावाच्या जपाची माळ एक वेळेस. या 3 गोष्टी तुम्ही गुरुवारच्या दिवसापासून सुरुवात करा आणि जेवढी सेवा जमेल तेवढी करा. 1 महिना, 2 महिने, 3 महिने किंवा कायमची केली तरी चालेल. या सेवेने तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढेल, मनाला शांती मिळेल, तुमचे रक्षण होईल, तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला साक्षात्कार नक्की होईल. श्री स्वामी समर्थ.